जाऊया, सुनील तटकरे बोलतायत. पक्षांची कमी होताना त्या ठिकाणी पाहायला मिळते. आज राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर छगन बाहेर आले, त्यांनी प्रतिक्रिया दिली. तर प्रतिक्रिया देत असताना तुमचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांनी असा उल्लेख केला आहे की काही जणांच्या कुटुंबामध्ये खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद मिळतं, तोच न्याय मला का लागू केला जात नाही, असं एक वक्तव्य त्यांनी केलं. आणि त्याचा शेवट करताना ते असं म्हणाले की मी कबड्डीचा प्लेअर आहे, मी बुद्धिबळाचा प्लेअर नाही, त्यामुळे कदाचित मी मागे आहे. नाही, ते कबड्डीचे पण उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि बुद्धिबळसुद्धा कसं करावं त्याचीसुद्धा माहिती भुजबळ साहेबांना नक्कीच आहे. पण भुजबळ आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या स्टाईलनी त्यांना ज्या वेळेला जे सांगायचं असतं ते सांगत असतात. आता तुम्ही म्हणताय मुलाबाळांचं ते लोकसभेला वगैरे बोललेत, राज्यसभेला बोललेत, ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही. बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही. आणि मी लोकांच्यातून निवडून आले. मी स्वतः, माझी मुलगी, आता अनिकेची निवडणूकसुद्धा निवडणूकच झाली, बिनविरोध झाली हा भाग वेगळा. तर त्यामुळे ते तसं असेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही. माझे त्यांचे गेल्या 35-40 वर्षाचे सौहार्दाचे संबंध आहेत. भुजबळ साहेबांचा मूळचाच आक्रमक स्वभाव हा अनेक वर्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पाहिलेला आहे. पण आजचं वक्तव्य त्यांचं आक्रमकतेचं धोतक नव्हतं. त्यांनी त्यांची एक पार्श्वभूमी सांगण्याचा त्याच्यातला प्रयत्न केला असावा. एक वाक्य होतं, सगळ्यांना न्याय मिळाला तसाच न्याय मला मिळेल अशी अपेक्षा होती, नाही आता मिळाला. म्हणजे एक असं आहे की बैठकीच्या प्रत्येक बाबी पत्रकारांच्या जवळ संवाद करणं किंवा बैठकीच्या नंतर जे कोण असतील त्यांच्याजवळ बोलणं असं काय अभिप्रेत नसतं. पक्षाचा ज्याला कोर ग्रुप आहे त्याला तो कोर ग्रुपचा अर्थ तोच आहे की निर्णय घेण्याची जी प्रक्रिया पक्षांतर्गत आहे त्याच्यामध्ये एक आपण लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबांनी स्थापन केल्यापासून या पक्षामध्ये नेहमीच लोकशाहीच्या माध्यमातून चर्चा होत राहिली. आदरणीय पवारसाहेबसुद्धा सहकाऱ्यांची मतं जाणून घ्यायची, त्यावेळेला सुद्धा वेगवेगळी मतं मांडली जायची. आदरणीय दादांनी सुद्धा तीच भूमिका सातत्याने ठेवली. त्यानंतर आता वहिनीसुद्धा त्याच भूमिकेमध्ये त्या ठिकाणी करतात. त्याच्यामुळे संवाद पक्षाच्या प्रमुख कोर ग्रुपच्या नेत्यांशी होतोच, आमदारांशी सुद्धा त्यानिमित्ताने होत असतो. पण शेवटी निर्णय प्रक्रिया ही अंतिमतः होत असते. आणि एक बाब खरी आहे की कुठलाही राजकीय पक्ष कुठलाही सगळ्यांचं समाधान करू शकत नाही. एखादी जागा असेल तर त्याच्यामध्ये इच्छुकांची संख्या अधिक असणं स्वाभाविकच आहे आणि ती अपेक्षा कोणी ठेवणं चूक बिलकुल नाही. कारण त्यांनी आपापल्या पद्धतीने पक्षाच्या संघटनेसाठी काही योगदान त्या ठिकाणी दिलेलं असतं. पण ज्या वेळेला एखाद्या अशापैकीच्या जागेच्या बाबतीमध्ये संख्येच्या नुसार मर्यादा येतात त्याला स्वाभाविकच काही वेळेला